गेले 7 दिवस मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे। आज राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर असून पावसाबरोबरच वादळाचं सुद्धा प्रमाण अधिक आहे। आता आपण उभे आहोत राधानगरी धरणाच्या 7 स्वयंचलित दरवाजापाशी। धरणाचे 7 स्वयंचलित दरवाजापैकी 5 स्वयंचलित दरवाजे हे उघडलेले आहेत। आज सकाळी 10:05 राधानगरी धरणाचा 6वा क्रमांकाचा दरवाजा ओपन झाला। त्यानंतर 11:50ला तिसरा दरवाजा ओपन झाला। त्यानंतर 15-15 मिनिटाच्या गॅपनं 4था आणि 5व्या क्रमांकाचा दरवाजा ओपन झाला। तर 4:30 वाजता 7 क्रमांकाचा दरवाजा ओपन झाला। या 5 स्वयंचलित दरवाजामधून 7,140 क्युसेक्सना भोगावती नदीपात्रात विसर्ग चालू आहे। तर वीजगृह सारव्यामधून 1500 क्युसेक असा एकूण 8,640 क्युसेक्सना भोगावती नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू आहे। त्यामुळे भोगावती नदीपात्र हे पूरस्थितीतून वाहत आहे। भोगावती नदीपात्रातील पिरळ, पडळी, राशिवडे त्याचबरोबर कसबातळे हे पूल पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळं भोगावती नदीपात्र हे पूरस्थितीतून वाहत असल्याचं आपल्याला दिसून येते। पाटबंधारे प्रशासनानं भोगावती नदीकाठावरील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। त्याचबरोबर दूधगंगा धरणातून सुद्धा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। दूधगंगा धरणातून सध्या 1000 क्युसेक्सना विसर्ग चालू आहे। हा विसर्ग 1600 क्युसेक्सना करण्याचा जलसंपदा विभागाचा विचार आहे। त्याचबरोबर कृषी धरणातून सध्या विसर्ग जरी सुरू नसला तरी पावसाचा जोर आहे। त्यामुळं उद्या विसर्ग करण्याचा विचार जलसंपदा विभागाचा आहे। राधानगरी तालुक्यामध्ये सध्या धुवाधार स्वरूपाचा पाऊस आहे। या पावसाबरोबरच वादळी वाऱ्याचं सुद्धा प्रमाण अधिक आहे। त्यामुळं काही ठिकाणी विजेचे पोल कोलमडून पडलेले आहेत। त्याचबरोबर झाडे वृक्ष कोलमडलेले आहे। अनेक ठिकाणी केळीच्या बागा ह्या जमीनदोस्त झालेल्या आहेत। त्यामुळं शेतकऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सध्या राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर आहे आणि सध्या जरी 5 स्वयंचलित दरवाजे ओपन असले तरीसुद्धा पावसाचा जोर असल्यामुळं आणखीन दरवाजे ओपन होण्याची शक्यता आहे। त्यामुळं भोगावती नदीपात्रामध्ये धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळं जलसंपदा विभागानं नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी।